नमस्कार. वेलकम टू आपली यात्रा. आणि आज परत आपण एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिग्रेशनची स्टोरी घेऊन आलेलो आहे, जी सत्य आहे. ओके, तर तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही ह्या जगाचे नाही आहात? तुमच्याकडे सगळी नाती आहेत, तुमचे आई वडील खूप प्रेमळ आहेत, तुमचं फॅमिली लाईफ खूप चांगलं आहे, हस्बंड बरोबर खूप चांगलं आहे, पण आतून एक रिकामे पण वाटतं. आता आतून एक ना डिटॅचमेंट वाटतंय किंवा ते कनेक्शन फील होत नाही. असं कधी जाणवलंय का तुम्हाला की अशा गोष्टी का घडतात? असे जर गोष्टी तुमच्याबरोबर घडत असतील तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी माहितीपूर्ण असेल. ओके, ह्याच्या मागे सोलचं लेसन काय असतं, एक मल्टीवर्स बद्दल पण आज आपण बोलणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया आपल्या आजच्या इंटरेस्टिंग फास्ट लाईफ रिलेशनच्या स्टोरीला. ओके, सो माझ्याकडे एक तरुण मुलगी आली जी 30-35च्या मध्ये होती. तिच्या लग्नाला जवळजवळ 5-7 वर्ष झालेली, पण ना नवऱ्याबरोबर अटॅचमेंट वाटत नव्हतं. नवरा खूप चांगला आहे, खूप प्रेमळ आहे, सगळं खूप चांगलं आहे, खूप जीव लावतो. ओके, आणि ती म्हटली एवढंच नाही तर मला माझ्या भाऊ बहिणींबरोबर, माझ्या आई वडिलांबरोबर, सगळ्यांबरोबर लहानपणापासून ना एक डिटॅचमेंट फील होतं. कुठेही काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी कुठे मला कमी नाही ठेवली कुठल्याही गोष्टीची, पण मला असं आतून ना एक डिटॅच वाटतं. मला तसं कनेक्शन त्यांच्याबरोबर फील होत नाही. आणि त्याचबरोबर तिची अजून एक मोठी खंत होती, जी गोष्ट तिला मनातल्या मनात आतून खात होती, की तिला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधी आई होऊ शकत नाही. काही मेडिकली प्रॉब्लेम होता, पण मग हे सगळं का, अशा सगळ्या गोष्टी का माझ्या बरोबर, हे तिला एक्झॅक्टली माहिती करायचं होतं. म्हणून ती आलेली माझ्याकडे. तर आम्ही ठरवलं ठीक आहे, चला पास्ट लाईफ रिग्रेशन करून बघूया. मला पण अपेक्षा नव्हती, जे ती बघणार आहे ते माझ्यासाठी पण म्हणजे एक वेगळा अनुभव होता, पहिला अनुभव होता अशा टाईपचा माझा. सो ती लगेच ट्रान्समध्ये गेली. ओके, ती मेडिटेशन वगैरे करायची, तिला एकटं राहायला आवडायचं, आणि एकट्यामध्ये नेहमी तिला सवय आहे की ध्यान लावायचं किंवा एकटक एका ठिकाणी बघायचं, अशा टाईपचं तिचं नेचर होता. तिने मला आधीच सांगितलेलं, त्यामुळे तिला खूप वेळ नाही लागला ट्रान्समध्ये जायला. पटकन ट्रान्समध्ये गेली. आणि त्यानंतर मग जे तिने बघितलं, ती मला सांगायला लागली की मी तिला विचारलं की बघ कुठे आहेस तू, पायाखालची जमीन कशी दिसतेय, कसं वाटतंय तुला? ती म्हणते ही पृथ्वी नाहीये, जे मला दिसतंय मी त्याच्यावरनं सांगते, ही पृथ्वी नाहीये, हे दुसरा ग्रह आहे आणि मी दुसऱ्या ग्रहावर आहे. मी ते खूप खुश आहे. इकडचं सगळं वातावरण वेगळं आहे, इकडचं निसर्ग वेगळा आहे, इकडे सगळी लोक ना प्रेमाने बनलेली आहेत, एक दुसऱ्याला खूप जास्त प्रेम करतात, खूप जास्त अटॅच असतात, असं ती मला सांगत होती. इथे राग नाहीये, द्वेष नाहीये, भांडण नाहीये, ईर्ष्या नाहीये, काहीच नाहीये. आणि एक इक्विलंट आहे, इकडे खूप प्रेम आहे, असं तिने मला सांगितलं. पण तिकडे हिच्या बरोबर जे घडलं ते थोडस वेगळं होतं. ही पण प्रेम करत होती सगळ्यांना खूप, ते सगळं तिचं जसा नेचर होता, जसं वातावरण होतं त्या हिशोबाने ती तशीच होती. पण हिचं थोडं ओव्हर गिव्हिंग नेचर होतं. इकडचे जे गुरु होते त्यांना हे कळालं की हिचा थोडा नेचर ना म्हणजे आसक्ती जास्त वाढते, कुणाशी कनेक्शन बनलं की खूप जास्त कनेक्ट होते ती. ठीक आहे, आणि मग एक न्यूट्रल असायला पाहिजे ना, तसं नव्हतं हिचं. ओके, असं हिचं म्हणणं होतं की मी न्यूट्रल नव्हते, मी ओव्हर लव्हिंग, ओव्हर गिव्हर होते, आणि मी एखाद्या गोष्टीत अडकले मी कंटिन्यू त्याचाच विचार करायचा. ओके, एखाद्या रिलेशनशिप बद्दल असेल किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल असेल, एखादं प्रेम असेल, आई वडिलांचं असेल किंवा दुसरं कुठले, पण पण तिकडे असं अलाउड नव्हतं. तुम्ही बॅलन्स मध्ये राहा, तुम्ही इक्वलंट मध्ये राहा, तुम्ही ओव्हर नाही करू शकत कुठल्याच गोष्टीचं. आणि हिच्याकडनं तेच चुकत होतं, आणि हे त्यांच्या गुरुच्या लक्षात आलं. त्यामुळे हिच्या आत्म्याला एक नवीन लेसन लर्न करण्यासाठी, धडे शिकण्यासाठी हिला पृथ्वीवर पाठवलं गेलं. ओके, बेसिकली डिटॅचमेंट शिकण्यासाठी. तर लर्निंगसाठी ह्यांना इकडे पाठवलं जातं. अशा सोल पण बाहेरून आपल्या पृथ्वीवरती येत असतात. ओके, सो हे तिला खूप स्पष्ट दिसलं. माझ्यासाठी पण हे शॉकिंग होतं. मी तुला अजून माहिती विचारत होते की तुला काय दिसतंय आजूबाजूला, काय फील होत आहे, काय जाणवत आहे. तर ती मला सगळं सांगत होती, तिकडचं वातावरण, तिकडचा निसर्ग, तिकडच्या गोष्टी, सगळं काही. आणि त्यानंतर तिला अजून एक गोष्ट कळली की तिकडे नाते बनवायला नाही आले,
ती इकडे डिटॅचमेंट शिकायला आली आहे. तिला विचारलं तिचं सोल पर्पज काय आहे. तर हे तिचं लर्निंग होतं. त्याचबरोबर सोल पर्पज असतं. प्रत्येक आत्म्याचं एक लर्निंग असतं, एक सोल पर्पज असतं. तर तिचं काय सोल पर्पज होतं. तर तिने सांगितलं की माझं सोल पर्पज आहे लोकांना प्रेम करणं शिकवणं, है ना. विदाऊट एक्सपेक्टेशन प्रेम करणं शिकवणं माझं सोल कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणजे मी शिकवायला आले लोकांना असं अनकंडिशनल लव्ह. ओके. तर ह्यामुळे गोष्टी खूप बेटर होत गेल्या. फायनली तिचा सेशन संपला आणि ती ट्रान्स मधून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरती खूप वेगळी शांती फील होत होती. ओके. जे मला दिसत होतं तिच्या चेहऱ्यावरती खूप शांती दिसत होती. खूप रिलॅक्स फील करत होती. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तिला मिळाली होती की आता ओके, मला आता खूप जास्त प्रश्न राहिले नाही मनामध्ये. मला समजलं की माझं येण्याचं कारण काय आहे, मला बेबी का होत नाहीये ते पण तिला कळलं. कारण ती ते घेऊनच नव्हती आली. आता तिला डिटॅचमेंट शिकायचंय. जर तिचं स्वतःचं बेबी असतं तर ती डिटॅचमेंट शिकू शकली नसती. बरोबर. त्यामुळे ती ते सुद्धा म्हणजे तो चॅप्टर नव्हताच तिच्या ह्याच्यामध्ये, सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बेसिकली. तर ती लव्ह एक्सपिरियन्स करायला आलेली, बट विथ डिटॅचमेंट. तर हे आपल्यासाठी पण किती समजण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण पण लाईफमध्ये खूप वेळा असं करतो की प्रेम करतो, स्वतःला हरवून देतो, स्वतःला विसरून जातो, मोहमायामध्ये अडकतो, एका सर्कलमध्ये अडकतो. आणि मग काय होतं, समोरचा माणूस आपल्याला फॉर ग्रांटेड घ्यायला लागतो, है ना. आणि जे हवंय आपल्याला ते तर भेटत नाही. इनकम्प्लिशन नेहमी आपल्यामध्ये असतं. आपण देतोय समोरच्याला, पण आपण तर इनकम्प्लीटच राहतोय. बरोबर. तर ह्या गोष्टी घडू नये, हे सायकल परत परत रिपीट होऊ नये म्हणून तुम्हाला नेहमी डिटॅचमेंट मध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. ही नाती, ही लोक जी भेटली आहेत ती आत्तासाठी आहेत. हे खूप मोठं लेसन आहे एक आत्म्याचं. ओके. इनफॅक्ट डिटॅचमेंटचं लेसन ना मोस्टली शेवटी शेवटी असतं, जेवढं माझा अनुभव आहे, जेवढं मी बघितलंय. बिकॉज ना तेव्हा तुम्ही सगळ्या आसक्तीतून मुक्त होता, सगळ्या मोहमायातून मुक्त होता आणि तुम्ही मोक्षच्या टुवर्ड्स जाता. ओके. त्यामुळे शक्यतो हा जो डिटॅचमेंट वाला जो चॅप्टर आहे तो नेहमी लास्ट असतो एखाद्या सोलचा. ओके. सो हे होतं आजचं पास्ट लाईफ रिग्रेशनची एक स्टोरी. आय होप आपण सगळे खूप काही शिकू शकतो ह्या स्टोरीतून. आणि अशाच स्टोरी तुम्हाला आवडत असतील तर माझ्याबरोबर कनेक्ट राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. नमस्कार.